नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाची जी सगळी गंभीर परिस्थिती जगभरामध्ये होऊन बसलेली आहे, त्याच्यामुळे इंधनाचं जे संकट जगभरावरती आहे, या पार्श्वभूमीवरती भारताला वाचवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारला यश आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने जगभरामध्ये इंधनाचे भाव वाढलेले आहेत, काही ठिकाणी गंभीर अशी इंधन टंचाई आहे, त्या तुलनेमध्ये अजूनही 140 कोटी भारताचा हा देश कितीतरी दृष्ट्या सुरक्षित राहिलेला आहे आणि अजूनही त्याचे चटके त्या प्रमाणामध्ये आपल्याला पोहोचले नाही. काही ठिकाणी LPGसाठी रांगा लागलेल्या आहेत, काही ठिकाणी पेट्रोल लवकरच संपणार आहे म्हणून लोकांनी पॅनिक होऊन म्हणजे विनाकारण गर्दी केलेली, तिथे रांगा लागलेल्या आहेत. काही ठिकाणचं पेट्रोलचा सप्लाय म्हणजे डिझेल बंद झाल्यामुळे त्या काही पेट्रोल पंप काही काळ बंद राहिलेत, ही गोष्ट खरी. पण एवढं सगळं असताना सुद्धा जेव्हा परराष्ट्र मंत्र्यांनी अतिशय सविस्तर असं निवेदन किंवा स्वतः प्रत्यक्ष मोदींनी दिलेलं आहे, पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेले भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते त्यांच्या पद्धतीनं सांगतात, एवढं सगळं झाल्याच्या नंतर सर्वसामान्य नागरिकांना जो मेसेज पोहोचायचा तो पोहोचतोय. अगदी मी आता तुमच्या समोर इथे व्हिडिओ करतो आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागामध्ये म्हणजे 2 पेट्रोल पंप आहेत, दोन्ही चालू आहेत आणि जिथे मी आत्ताच पेट्रोल भरून प्रत्यक्ष तुमच्या समोर येऊन व्हिडिओ करतो. त्याच्यातला एक पेट्रोल पंप बंद होता, तो आता परत चालू झालेला आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी पुरेसं डिझेल आणि पेट्रोलचं साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. विरोधकांचं काय होऊन बसलेलं आहे माहिती आहे का, की त्यांनी असं ठरवलेलंच आहे की त्यांना फक्त बोंब करायची, त्यांना फक्त आरडाओरडा करायचा, त्यांना फक्त टीका करायची कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणून आम्ही ते परवा 23 मार्चला वंचित बहुजन आघाडी आणि त्याच्यानंतर काँग्रेसने जो मोर्चा काढला होता संघ मुख्यालय, आणि त्याच्यातल्या भाषणामध्ये एवढं असेल तर त्यांनी जहाज सोडून दाखवायचं असं आवाहन केलं. आणि त्या दिवशी संध्याकाळी पंतप्रधान पण बोलले, ट्रम्पनी पण हल्ले थांबवण्याची घोषणा केली, आपल्या जहाजांची पण सुटका झाली, चायनाच्या नावाचे असलेले जहाजं पण आपल्याकडे वळले, आता ही नवीन पण जहाजं आणि भारतीय जहाजांना आणि भारतीय व्यापाऱ्यांना त्या समुद्र धोनीमधून जायची परवानगी देण्यात आल्याची पण घोषणा झाली. म्हणजे हे सगळं आत्ताच घडलेलं आहे. विरोधक ज्या पद्धतीनं आक्रस्ताळपणा करायलेत, आरडाओरडा करायलेत, त्याच्या विरुद्ध, त्यांच्या आरडाओरड्याच्या विरुद्ध परिस्थिती की जी प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांना कळतीये, दिसते. हे असं का होतंय, विरोधकांचं हे काय होऊन बसलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी इतका धिंगाणा घातलेला होता, इतक्या पद्धतीनं बोलले होते. अगदी जगभरामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात जे आणि जसे मृत्यू झाले त्याच्यामुळे आपल्याकडं कैक पटीनं कसे होतील सांगितलेलं असताना कितीतरी देशांच्या लोकसंख्येपेक्षा आपली लोकसंख्या 10-10 पट काय 20-20 पट जास्त होती, तरी सुद्धा आपल्याकडचे मृत्यू तुलनेनं जगाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी झालेले आहे. त्या सगळ्या संकटावरती तुम्हाला आताचीच परिस्थिती समजून घ्यायची असेल तर मी तुम्हाला 2020चे जे सगळे व्हिडिओ, बातम्या, विरोधकांचा आरडाओरडा, आम्ही हे चॅनलच प्रत्यक्ष त्या दरम्यान सुरू केलेलं होतं. मी स्वतः व्हिडिओ करायला सुरुवात केली, तो दिवसही जून महिन्यातला आहे 2020 मध्ये. ती सगळी गंभीर परिस्थिती मला चांगली माहिती आहे. तुम्ही पण आता जाऊन जुने व्हिडिओ पहा, जुन्या बातम्या बघा. ज्या पद्धतीनं हे सगळे बोंबा मारत होते तसं काय घडलं, ज्या पद्धतीनं आपली सगळी अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला जाईल, सगळंच कोसळेल असं सांगितलं जात होतं, काय झालं प्रत्यक्षामध्ये. ह्याच्या आधी सुद्धा रशियन युक्रेन वॉर युद्धाच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा भडक बातम्या दिल्या गेलेल्या होत्या. आताही याच्या संदर्भातल्या सगळ्यांनी भडक बातम्या द्यायचा प्रयत्न केला. केवळ भारतापुरतंच नाही, जगभरातली माध्यमं जी तिथल्या व्यवस्थेच्या विरोधात किंवा लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात किंवा जी सगळी एक व्यापार व्यवस्था, ज्याला आम्ही मार्केट इकॉनॉमी असं म्हणतो, जे सगळे मार्केट इकॉनॉमीच्या विरोधातले जे सगळे घटक आहेत, वॉर इकॉनॉमीला पाठिंबा देणारे म्हणा किंवा ज्यांना फक्त पूर्णपणे अस्वस्थता, डर का माहोल हे जे म्हणतात ना, जो प्रत्यक्षामध्ये नाहीये ही यांची तक्रार आहे, यांना तो निर्माण करायचा. आणि नेहमीच अशी गोंधळाची, अतिरेक्यांनी हल्ले करणे आणि बाकीचे सगळे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होती तेव्हा बाकीचे सगळे जे सगळ्या अनैतिक गोष्टी असतात म्हणा किंवा असे हे समाज विघातक असे जे सगळे घटक असतात म्हणा, त्यांचं फावतं. आणि ह्याच्या बरोबर उलट्या दिशेनं जेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीवरती मात करून 2019-20 कोरोनाचं संकट सुद्धा त्याच्यावरती आपल्या सरकारने
आपल्या नेतृत्वाने मात करून दाखवली, जगाला समोर उदाहरण घालून दाखवलं. आणि आता सुद्धा पाकिस्तान म्हणजे कसा विश्वगुरू आहे ते डावे प्रवक्ते म्हणजे काय म्हणावं त्यांचा, इतकं त्यांचं पूर्णपणे मेंदू काय म्हणते त्याच्या किमान त्याच्यामध्ये काही तारतम्य उरलेलं नाहीये, काही तार्किकताच उरलेली नाही. विवेक बुद्धी पूर्णपणे हरून गेलेला असा त्यांचा मेंदू होऊन बसलेला. आणि त्यांनी आज सांगितलं की पाकिस्तान कसा मध्यस्थी करत आहे आणि पाकिस्तान म्हणजे विश्वगुरू कसा आहे. विश्वगुरू पाकिस्तानला आजही त्यांच्या देशामधली जी काही अस्वस्थता आहे, त्यांच्या देशामध्ये जेवढे काही हल्ले व्हायला लागले, मुसलमानांनी मुसलमानांवरतीच केलेले, मुसलमानांनी ख्रिश्चनांवरती केले, ज्यूवरती केले, बौद्धांवरती केले, चायनामध्ये आणि हिंदूंवरती केले, बाजूला ठेवा. मुसलमानांनी मुसलमानांवरतीच केलेले हल्ले आणि कुठल्याच मुस्लिम देशामध्ये लोकशाही दीर्घकाळ का नाही टिकू शकली, का नाही राबवता आली. हे सगळं दिसत असताना सुद्धा हे इथं बसलेले सगळे लिब्रांडू पंटर पाकिस्तानला विश्वगुरू म्हणायला लागलेत. आणि जेव्हा की म्हणजे हे कसे तोंडावरती पडतात, मी म्हणलं ना की आम्हाला वेगळं काही सांगायची गरजच नाही किंवा आम्हाला कोणाची बाजू घ्यायची गरजच नाही. ट्रम्प यांनी अधिकृतरित्या अमेरिकन प्रशासनाच्या वतीने मोदींशी संपर्क साधला आणि चर्चा केल्याची माहिती जी समोर आलेली आहे. त्याच्यानंतर ते ह्यांना काय बोलावं काय नाही असं. आणि एस जयशंकर आपले जे परराष्ट्र मंत्री त्यांनी अतिशय ठामपणे भारत हा काही दलाली करणारा देश नाही असं जे सांगितलेलं आहे. मध्यस्थी जर समजा दोन देशांमध्ये ह्याच्यात करायची असेल त्याची एक पद्धत असते विशिष्ट अशी. पाकिस्तान सारखा जो पंटर देश आहे त्यांना त्यांचंच खाय प्यायचं सुधरत नाहीये. आजही त्या देशाचं एकूण सगळ्या जगाच्या व्यवस्थेमध्ये भारत आणि त्यांचं काय भांडण ते बाजूला ठेव, संपूर्ण जगाच्या दृष्टीनं पाकिस्तान काय आहे, पाकिस्तानचं एकूण सगळा अर्थव्यवहार, पाकिस्तानमधलं कुठला एखादा मुद्दा किंवा उद्योजक किंवा काही शोध लागलेले आहेत किंवा काही असं काय वेगळं आहे की जेणेकरून सगळ्या जगाला असं वाटावं की नाही पाकिस्तानने मध्यस्थी करावी म्हणून ह्याच्यामध्ये. ते त्यांच्याकडून काहीतरी बोलणार आणि त्यांचे असे अर्धे वाक्य उचलून हे इकडे बोलणार आणि बरोबर ते बोलले की ताबडतोब तिकडून मोदी काहीतरी प्रत्यक्ष ट्रम्प यांच्याशी संपर्क साधून ती बातमी समोर येणार. ह्यांचं पूर्णपणे फियास्को होणार. एक वर्ग आहे की जो म्हणजे काय अंधविरोधक आणि अंधभक्त दोघे सारखेच, ह्या दोघांनाही समजून सांगता येत नाही. कुठलेही असो, डावे उजवे, दोन्ही अंधविरोधक आणि अंधभक्त असे जे घटक असतात त्यांना समजून सांगता येत नाही. पण मधला जो खूप मोठा घटक असतो की जो वास्तववादी असतो, त्याला ह्या बाकीच्या कुठल्याच लोकांच्या गोष्टीशी देणे घेणं नसतं. त्याला प्रत्यक्ष चालू व्यवहार जो आहे आणि चालू कारभार नीट पाहू शकणारा जो कोणी त्यातल्या त्यात सक्षम असा नेता वाटतो त्याच्या पाठीशी ते उभं राहतात. त्याच्यामुळं आज लोक मोठ्या प्रमाणात मोदीच्या पाठीशी उभे आहेत. ते काही मोदीचे भक्त म्हणून नाही उभे आहेत. एक काळ ते लोक नेहरूच्या पाठीशी होते, एक काळ हेच लोक इंदिरा गांधींच्या पाठीशी होते, अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये किंवा पी.व्ही. नरसिंहराव. त्यांना तर कुठलंच ग्लॅमर नव्हतं, त्या पक्षाला स्वतःचं बहुमत सुद्धा नव्हतं, गांधी घराण्यातले पण नव्हते. पण त्या सगळ्या जागतिकीकरण पर्वाची सुरुवात करत असताना ते ठामपणे लोक त्यांच्या पाठीशी राहिले. किंवा मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये सुद्धा एक निर्णय फक्त असा आहे चमकदार त्यांचा स्वतःचा अमेरिकेशी अणुकरार करण्याच्या बाबतीतला की लोक त्यांच्या पाठीशी उभं राहिले. लगेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 60 संख्येनं जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आणले. त्याचं फार मोठं श्रेय मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या अणुकराराच्या निर्णयाला. त्या निर्णयावरती तर डाव्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता त्या सरकारचा, तरी ते सरकार टिकलं आणि ते सरकार परत पुन्हा सत्तेवरती आलं. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक जे असतात तो कुठलाही नेता, नंतर तो नेता कणखर वाटला नाही, बरोबर त्याला बाजूला काढलं आणि 2014ला मोदींना निवडून दिलं. जनता पक्षाला निवडून दिल्याच्या नंतर जनता पक्ष योग्य नाही वाटला तर परत एकदा इंदिरा गांधींच्या हातामध्ये कारभार लोकांनी सोपवला 1980 मध्ये. एक सर्वसामान्य मधली जी लोक असतात काठावरचे ती मोठ्या संख्येनं असतात आणि ते वास्तववादी निर्णय घेत असतात. अंधभक्त आणि अंधविरोधकांप्रमाणे ते निर्णय घेत नाहीत. आताच्या परिस्थितीवरची ही उसंतवाणी. पाकड्यांना म्हणे आहे विश्वगुरू, जीभ चुरू चुरू लिब्रांडूंची. पाकड्यांची अशी बाजू कोण घेतो, देशद्रोही देतो सल्ले ऐसे. जयशंकर दे उत्तर तिखट, दलालीचे मीठ नाही खात. मोदींशी संपर्क ट्रम्पने साधून टाकले धुवून विरोधींना. भारताचा खुला व्यापाराचा मार्ग जिरली रे रग लिब्रांडूंची. बैठक घेऊन सगळ्या पक्षांची देशाच्या हिताची बात केली. कांत म्हणे नाद विरोधींचा सोडा, गाढवाला घोडा म्हणू नये, गाढवाला घोडा म्हणू नये.
विरोधी पक्षांची अशी अवस्था होऊन बसलेली आहे की त्यांना काहीच समजून घ्यायचं नाही. आणि जर कोणाला समजून घ्यायचं नसेल तर आपण समजून सांगू शकत नाही. झोपलेल्याला उठवता येतं असं म्हणतात, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. तसं यांना काहीच फरक पडणार नाही. आणि यांना किती समजून सांगा, सर्वपक्षीय बैठक घ्या, पत्रकार परिषद घ्या, बाकी सगळं घ्या, राजकीय तर सोडाच. एरवी सुद्धा सोशल मीडियावरती मी असे काही आमचे परम मित्र बघतो, त्यांनी ठरवलेलंच आहे की त्यांना बॉम्बच करायची, त्यांना आरडाओरडाच करायचा, त्यांना परिस्थिती समजूनच घ्यायची नाही. आता जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आपण त्याला काहीच करू शकत नाही, त्याला आपण काही म्हणू पण शकत नाही. गाढवाला झूल घाला, त्याच्यावरती त्याची कौतुक करा, त्याची मिरवणूक काढा, वरात बँड बाजा सगळं करा, पण तो गाढव हा लाथा झाडून आपण गाढवच कसा आहे परत परत सिद्ध करतो, तो काही घोडा बनत नाही. आताचे विरोधक म्हणण्याच्या पेक्षा त्यांना पाठिंबा देणारे जे काही सगळे पंटर, लिब्रांडो, विचारवंत, लेखक, पत्रकार जे बसलेले आहेत ना, त्यांना समजून काहीच सांगण्यात अर्थ नाही. गाढव आहे ते गाढवच राहणार आहे, ते काही घोडा बनणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज